प्रसिद्धीसाठी फडणवीसांवर आरोप करत असल्याचा आशिष देशमुखांचा दावा। काचेच्या घरात राहणाऱ्याने इतरांच्या घरावर दगड फेकू नये, भाजपच्या आशिष देशमुखांचा अनिल देशमुखांना सल्ला। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 53, काँग्रेस 43 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 55 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती। विधानसभेला महायुतीला 165 जागा मिळतील। विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढत पाहायला मिळेल, पंढरपुरात मंत्री हसन मुश्रीफांचा दावा। लोकसभेला भाजपला पाठिंबा देतात आणि महिनाभरात स्वबळावर लढण्याचा नारा देतात। काही लोक करतात एक बोलतात एक, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। श्याम मानवांकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे, गरज असेल तर नार्को टेस्ट करा, सुधीर मुनगंटीवार यांची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात दंगलीची शक्यता, राज्यात कुठल्याही क्षणी परिस्थिती बिघडू शकते, प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक विधान। पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससी ऍक्शन मोडवर, 2022च्या राज्य सेवा परीक्षेतील तब्बल 8 जणांची होणार चौकशी। मोरबे धरणात 74% पाणीसाठा, नवी मुंबई मनपा क्षेत्रातील पाणी कपात सोमवारपासून रद्द। धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्यानं पाणी कपात रद्द। मुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यातील स्थितीचा आढावा, जिल्हा प्रशासन महापालिकेकडून घेतली माहिती। सर्वोच्च न्यायालयानं सुनील केदारांवरील सुनावणी पुढे ढकलली, सुनील केदारांचे वकील उपस्थित नसल्यानं सुनावणी पुढे। पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का, माजी खासदार शिशुपाल पटलेंचा पक्षाला रामराम। अब्दुल सत्तारांच्या शुभेच्छा बॅनरवर विरोधकांचे फोटो, पालकमंत्रीपदाच्या बाबतच्या अभिनंदन बॅनरवर विरोधकांचे फोटो, भाजप नेत्यांकडून बॅनरवरील फोटोंवर नाराजी व्यक्त। भाजपला पालकमंत्रीपद मिळावं अशी कार्यकर्त्यांची मागणी होती, पालकमंत्रीपदावर अतुल सावेंची प्रतिक्रिया। अमरावतीत लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू, शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या। लाडकी बहीण योजनेवर टीका करण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा, आमदार बबनराव लोणीकरांचा जयंत पाटलांना टोला। भाजप कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुखांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त। मालेगावात रस्ता दुरुस्ती करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन, नगरसेवकांसह आंदोलकांचं चिखलात लोळत आंदोलन। जळगावात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी, जलजीवन मिशनच्या कामांवरून गोंधळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।